विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रवीण गुलाबराव बाबर, दूरशिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. मित्र हो, आज आपण एका अतिशय महत्वाच्या पेपरवर चर्चा करणार आहोत. तो पेपर हा अभ्यासक्रम MA अर्थशास्त्र भाग 1 आणि यातील सत्र 2 या सत्रासाठी अभ्यासक्रमासाठी सिलेबसला आहे. तर मित्र हो, या पेपरचं नाव आहे वित्तीय बाजार आणि संस्था. वित्तीय बाजार आणि संस्था पेपर या पेपर मधील घटक क्रमांक 4 या 4 नंबरच्या घटकातील जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जागतिक बँक, वर्ल्ड बँक या संकल्पनेवर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. मित्र हो, ही चर्चा करत असताना दूरशिक्षण केंद्रांतर्गत जे स्वयंअध्ययन साहित्य तयार केलं जातं या स्वयंअध्ययन साहित्याचा आधार घेण्यात आलेला आहे. मित्र हो, वर्ल्ड बँकेची जरा थोडीशी हिस्टॉरिकल पार्श्वभूमी जाणून घेणं गरजेचं आहे. वर्ल्ड बँक स्थापनेमागचं काय पार्श्वभूमी होती ही जरा थोडीशी आपण चर्चा करणं अत्यंत महत्वाचं आहे. मित्र हो, आपल्याला माहिती आहे दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर जगातील प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं होतं. अर्थव्यवस्था खिळखिळी झाली होती आणि या अगोदर या अर्थव्यवस्थेमध्ये जे आर्थिक व्यवहार होत होते हे आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते. या दुसऱ्या महायुद्धानंतर प्रत्येक अर्थव्यवस्थेवर आर्थिक आणीबाणी आली होती. त्याचबरोबर अनिष्ट परिणामही झाले होते. या अनिष्ट परिणामांना दूर करण्यासाठी प्रत्येक देशाने आपली वेगळी चलन पद्धती अस्तित्वात आणली होती. मित्र हो, अनेक देशांनी विनिमय दरामध्ये अस्थिरता निर्माण झालेली होती. प्रत्येक देश आपल्या चलनाची निर्मिती करून आपल्या देशातील आर्थिक व्यवहार पूर्ण करत होता. परंतु हे आर्थिक व्यवहार पूर्ण करत असताना जागतिक पातळीवर आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणींना सामना करावा लागत होता. मित्र हो, या आंतरराष्ट्रीय पातळीवरचं यामुळे पूर्ण सहकार्य बंद झालेलं होतं. मित्र हो, यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक स्तरावर शांतता, सहकार्य, व्यापार या सर्वांवर अनिष्ट परिणाम झाला होता. या सर्व व्यवहारांची जवळजवळ नष्ट झाले होते. हे व्यवहार मोडकळीस आले होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय संबंध या देशांचे बिघडलेले होते. मित्र हो, या सर्वातून बाहेर पडण्यासाठी 1943 मध्ये लॉर्ड केन्स यांनी एक योजना मांडली आणि या योजना ही अमेरिकेमधील जे व्हाईट हाऊस आहे ते तिथं डॉक्टर HD व्हाईट यांनी ही व्हाईट योजना म्हणून या योजना ही सादर केली, पार्लमेंटमध्ये सादर केली. मित्र हो, आपल्याला माहिती आहे जागतिक बँकेला वैश्विक बँक असंही म्हटलं जातं किंवा जागतिक अधिकोष असंही म्हटलं जातं. दुसऱ्या महायुद्धामुळे मित्र हो, प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्था अतिशय मोडकळीस आली होती. अर्थव्यवस्थेवर अनिष्ट परिणाम झाले होते. अशा वेळी जर जागतिक अर्थव्यवस्थेला बाहेर पाडायचं असेल तर ब्रिटन वूड्स मध्ये 1944 मध्ये जी आर्थिक परिषद भरली होती या आर्थिक परिषदेमध्ये त्यातून भरली होती आणि त्याची फलनिष्पत्ती म्हणून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची आणि जागतिक बँक या 2 वित्तीय संस्थांचा उदय झाला. या आर्थिक परिषदेमधून जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांची स्थापना करण्यात आली. मित्र हो, या जागतिक परिषदेला सुरुवातीला 44 सभासद देश हजर होते आणि या जागतिक बँकेची फलश्रुती म्हणून या जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये शांतता आणि सुव्यवस्था कायमस्वरूपी नांदायची असेल तर जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये 1-2 वित्तीय महत्वाच्या संस्था असणं गरजेचं आहे असं पुढे आलं आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक या 2 वित्तीय संस्थांची स्थापना करण्यात आली. मित्र हो, यानंतर जागतिक बँकेला आंतरराष्ट्रीय पुनर्रचना आणि विकास बँक म्हणूनही ओळखलं जाऊ लागलं. म्हणजेच इंटरनॅशनल बँक फॉर रिस्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट IBRD अशा नावानं ओळखलं जाऊ लागलं. आणि मित्र हो, जागतिक बँकेच्या कार्याला खऱ्या अर्थानं सुरुवात 25 जून 1946 पासून
झाल्याचे आपणास दिसून येतं. मित्र हो, या जागतिक बँकेच्या सुरुवातीला 1946 मध्ये सुरू झाली आणि याचा प्रमुख उद्देश हा होता की जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये स्थैर्य निर्माण करून जागतिक अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी काम करणे. मित्र हो, या जागतिक बँकेचे काही प्रमुख उद्दिष्ट होते. या प्रमुख उद्दिष्टांची चर्चा आज आपण करणार आहोत. यातील पहिलं प्रमुख उद्दिष्ट आहे ते म्हणजे भांडवल गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे. मित्र हो, या दुसऱ्या महायुद्धाच्यामुळे भारतीय देशातील सगळ्याच अर्थव्यवस्था कोलमडून पडल्या होत्या आणि त्यामुळे त्या देशांच्या जवळ मोठ्या प्रमाणात भांडवलाची कमतरता होती आणि ह्या भांडवलाच्या कमतरतेला दूर करण्यासाठी देशाला भांडवल सहाय्य करून गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याचं काम या जागतिक बँकेने केलेलं आहे. मित्र हो, जागतिक बँकेचं दुसरं महत्वाचं उद्दिष्ट होतं ते म्हणजे पुनर्निर्माण आणि विकास. या महायुद्धामुळे जे नुकसान झालेलं आहे, देशाच्या अर्थव्यवस्था डबघायला आलेल्या आहेत, या अर्थव्यवस्थांचं पुनर्निर्माण करणे आणि त्या अर्थव्यवस्थेचा विकास करण्याच्या दृष्टीनं हे महत्वाचं उद्दिष्ट जागतिक बँकेनं ठेवलं होतं. मित्र, यानंतरचं जे तिसरं महत्वाचं उद्दिष्ट होतं ते म्हणजे मागासलेल्या राष्ट्रांना मदत करणे. मित्र हो, या दुसऱ्या महायुद्धानंतर मागासलेल्या राष्ट्रांना त्यांच्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी जागतिक बँकेनं मोठ्या प्रमाणात हातभार लावला आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणे हे जागतिक बँकेनं आपलं उद्दिष्ट ठेवलं होतं. मित्र हो, चौथं महत्वाचं जे उद्दिष्ट होतं ते म्हणजे आंतरराष्ट्रीय सहकार्य. मित्र हो, आंतरराष्ट्रीय सहकार्यामुळेच आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आंतरराष्ट्रीय शांतता सुव्यवस्थामध्ये योग्य प्रकारे यशाची नांदी नांदेल अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय व्यवहार सुरळीतपणे चालण्यासाठी जागतिक बँकेनं पुढाकार घेऊन प्रमुख उद्दिष्ट हे ठेवलं होतं की आंतरराष्ट्रीय सहकार्य प्रत्येक देशाला करणे हे जागतिक बँकेचं प्रमुख उद्दिष्ट होतं. त्याचबरोबर व्यवहार तोलामध्ये समतोल प्रस्थापित करणे. देशाची जी अर्थव्यवस्था बिघडलेली आहे त्या बिघडलेल्या अर्थव्यवस्थेला आर्थिक भांडवलाची पूर्तता करून व्यवहार तोलामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करून व्यवहार तोलामध्ये समतोल साधण्याच्या दृष्टीनं जागतिक बँकेनं महत्वाचे प्रयत्न केल्याचे आपणास दिसून येतं. यानंतरचं महत्वाचं जे उद्दिष्ट आहे ते उत्पादन मालाची निर्मिती करणे. मित्र हो, दुसऱ्या महायुद्धानंतर अर्थव्यवस्था जी खिळखिळेला आलेली होती, या अर्थव्यवस्थेतून बाहेर पडायचं असेल तर काही उत्पादन अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन व्हायला पाहिजे आणि या उत्पादनासाठी उत्पादक मालमत्तेची निर्मिती करणे आणि उत्पादक माल हा आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापारासाठी खुला करणे हे महत्वाचं उद्दिष्ट या बँकेने ठेवण्यात आलं होतं. यानंतरचं जे महत्वाचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे सभासद देशातील उत्पादकता आणि राहणीमानाचा दर्जा वाढवणे. जागतिक बँकेचं अतिशय महत्वाचं जे उद्दिष्ट होतं ते म्हणजे जे जागतिक बँकेचे सभासद देश आहेत या सभासद देशांच्या देशातील उत्पादकता आणि या देशातील राहणीमानाचा दर्जा वाढवणं हे जागतिक बँकेचं प्रमुख उद्दिष्ट आपल्याला दिसून येतं. ब्रिटन वूडमध्ये भरलेल्या जागतिक आर्थिक परिषदेला जे 44 सभासद देश हजर होते, या 44,000 सभासद देशांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्या देशातील उत्पादकता वाढवणे आणि त्या देशातील सभासद देशातील लोकांच्या राहणीमानाचा दर्जा वाढवणे हे या बँकेचं प्रमुख उद्दिष्ट होतं. तर मित्र हो, अशा प्रकारे आज आपण या जागतिक बँकेची प्रमुख उद्दिष्टावर सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. तर मित्र हो, यानंतर आपण जागतिक बँकेचं भाग भांडवल यावर थोडीशी एक नजर टाकूयात. मित्र हो, जागतिक बँकेच्या स्थापनेवेळी जागतिक बँकेचं अधिकृत भाग भांडवल हे $100 मिलियन होतं. 10 मिलियन डॉलर हे होतं आणि सभासद देशाकडून प्रत्यक्षात वसूल भाग भांडवल हे $9,400 दशलक्ष एवढं होतं. या सुरुवातीच्या या भाग भांडवलावर जागतिक बँकेची सुरुवात झाली. मित्र हो, जागतिक बँकेचं व्यवस्थापन हे त्रिसदस्यीय समितीमार्फत चाललेलं असतं. हे व्यवस्थापन कशा प्रकारे चालतं हे आपण पाहूयात. या व्यवस्थापनामध्ये त्रिसदस्यीय समिती असते आणि त्या समितीमध्ये बोर्ड ऑफ गव्हर्नन्स याचा एक सदस्य असतो. प्रत्येक देशाचा गव्हर्नन्स हा एक असतो आणि एक पर्यायी गव्हर्नन्स असा त्रिसदस्यीय समितीमार्फत या जागतिक बँकेचं व्यवस्थापन चालल्याचं आपल्याला दिसून येतं. मित्र हो, जागतिक बँकेची कर्ज देण्याची काही तत्वे आहेत. या कर्ज देण्याच्या तत्वांचा अभ्यास आज आपण करणार आहोत. यामधील जे
पहिलं प्रमुख तत्व आहे ते म्हणजे जागतिक बँक दीर्घ मुदतीची कर्ज देते. मित्रहो, जागतिक बँक ही सभासद देशांना आर्थिक विकासासाठी मोठ्या प्रमाणात दीर्घ मुदतीची कर्ज देण्याचं काम करत असते. ज्या प्रकल्पामुळे सभासद राष्ट्राची उत्पादकता वाढते त्यांना जागतिक बँकेकडून कर्ज दिले जाते. मित्रहो, जागतिक अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सभासद राष्ट्रांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भांडवलाची पूर्तता करण्यासाठी जागतिक बँक या मोठ्या मोठ्या प्रकल्पाला दीर्घ मुदतीची कर्ज पुरवठा करून त्या देशाचा उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न करत असते. मित्रहो, यानंतर खासगी क्षेत्राचे हस्तक्षेप न करण्याच्या अटीवर बँक कर्ज देते. मित्रहो, या जागतिक बँकेचं एक महत्वाचं कर्ज देण्याचं तत्व आहे ते म्हणजे खासगी क्षेत्रामध्ये हस्तक्षेप न करण्याच्या अटीवर ही जागतिक बँक कर्ज देत असते. याचबरोबर पुढचं जे तत्व आहे ते म्हणजे जागतिक बँक कर्जातून विदेशी चलनाची गरज पूर्ण व्हावी ही अपेक्षा असते. जागतिक बँक जे कर्ज देते या कर्जातून ज्या देशाची विदेशी चलनाची जी गरज आहे ती पूर्ण व्हावी हा शुद्ध हेतू किंवा तत्व या जागतिक बँकेचं असतं. यानंतरचं महत्वाचं जे तत्व आहे ते म्हणजे जागतिक बँकाने ज्या प्रकल्पांना कर्ज दिले आहे ते प्रकल्पावर देखरेख ठेवते. मित्रांनो, जागतिक बँक ज्या देशांना, ज्या सभासद देशांना ज्या प्रकल्पासाठी कर्ज देते त्या प्रकल्पावर पूर्णपणे नियंत्रण किंवा देखरेख ठेवण्याचं काम हे जागतिक बँकेमार्फत केलं जातं. मित्रांनो, त्यानंतरचं जे तत्व आहे ते म्हणजे बँकेकडून दिले जाणारे कर्ज हे व्यापारी तत्वावर असते. जागतिक बँक हे ज्या देशांना भांडवलाचा पुरवठा करते या भांडवलाच्या पुरवठ्यावर जे कर्ज देते त्या कर्जावरचे जे कर्जाची जी पद्धत असते ते कर्ज हे व्यापारी तत्वावर दिलेलं असतं. अशामुळे त्या देशांना मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता पूर्ण होते आणि देशाच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला जातो. तर मित्रहो, आज या लेक्चरमध्ये आपण जागतिक बँक म्हणजे काय, जागतिक बँकेची ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्याचबरोबर जागतिक बँकेचे उद्दिष्ट, जागतिक बँकेचे भागभांडवल, त्याचबरोबर जागतिक बँकेचे व्यवस्थापन आणि जागतिक बँकेचे कर्ज देण्याची जी महत्वाची तत्वे आहेत या तत्वांच्यावर सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. तर मित्रहो, या चर्चेअंती आज आपण इथेच थांबतोय. धन्यवाद. मित्र हो, या व्यतिरिक्त आपणास काही अधिक माहिती हवी असेल, काही अधिक संपर्क करायचा असेल तर तुम्ही आम्हाला आपण दूरध्वनी मार्फत ही दूरशिक्षण केंद्राला संपर्क साधू शकता. आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 0231 269 41 71. मित्र हो, तुम्ही आम्हाला आपल्या शंका किंवा आपल्या विनंती ईमेलद्वारे सुद्धा आमच्याकडे पाठवू शकता. आमचा ईमेल ID आहे cde@unisivaji.ac.in. मित्र हो, या व्यतिरिक्त तुम्हाला विषयाच्या संदर्भात काही अडचण असेल तर तुम्ही मला पर्सनली वैयक्तिक ही संपर्क साधू शकता. माझा ईमेल ID आहे pgbeco@gmail.com. या ईमेल ID द्वारे तुम्ही माझ्याशी डायरेक्ट संपर्क साधू शकता. विषयासंदर्भात असेल, अन्य कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही मला आमच्या दूरशिक्षण केंद्राला कधीही संपर्क साधू शकता. मित्र हो, धन्यवाद.